छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माणकी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांवर बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणाचा व्हिडिओ आता समोर आला असून या अमानवी कृत्यामुळे लोकांमध्ये संताप पसरला आहे। माणकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात हा प्रकार घडला। व्हिडिओत दिसते की शिपाई दीपक इंगळे यांनी एका लहान मुलाचे हात बांधून त्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केली आहे। तसेच केअरटेकर प्रदीप देहाडे यांनी देखील विद्यार्थ्यांवर अत्याचार केलाय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रदीप देहाडे विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसते आहे। या प्रकरणी संबंधितांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। ही घटना आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की बाल सुरक्षेवर कोणतीही तडजोड होऊ नये। पोलीस आणि प्रशासनाची तत्पर कारवाई आता सर्वात गरजेची आहे। विद्यालय गोपाळपूर मांडी छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे आणि जो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये मारहाण केली जात आहे तो दीपक इंगळे हा संस्था अध्यक्ष सकाराम सुभानराव पोळ यांचा नातेवाईक आहे। नात्याने तो त्यांचा नातू लागतो। त्याने अमानुषपणे लोखंडी साहित्याने त्याला मारहाण केलेली आहे। हा व्हिडिओ मला मिळाल्याच्या नंतर मी तात्काळ त्याची तक्रार माननीय तुकारामजी मुंडे साहेब दिव्यांग कल्याण सचिव यांना व दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्याकडे तक्रार दाखल केली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश माननीय दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी यांनी दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे दीपक इंगळे यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे। परंतु हे सर्व करत असताना ही मारहाण कोणाच्या सांगण्यावरून झालेली आहे, यांना प्रोत्साहन करणारे कोण आहेत, तर यांचे मूळ सूत्रधार कट कारस्थानी जे आहे हे संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक आहेत। यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच फिर्याद दिलेली आहे। मुळात शाळेमध्ये असा अनुचित प्रकार घडत आहे आणि हे शाळेच्या मुख्याध्यापकालाच माहित नाहीये ही आश्चर्याची बाब आहे। हे सर्व घटना ही मुख्याध्यापक अध्यक्ष सचिव यांना माहिती आहे, परंतु ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु मी भविष्यामध्ये त्यांच्यावरही कारवाई केली जावी। ही शाळा चालवण्यास असक्षम आहे, त्याच्यामुळे ही शाळा बंद करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जावी। माझं नाव प्रीतम पंढरीनाथ गंगावे, प्रसारक मंडळ संचालक। सर नेमकी काय तक्रार आहे आणि काय गुन्हा? चिकलठाणा पोलीस स्टेशन हद्दीत मोगे गोपाळपूर येथे चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद मुलांची शाळा आहे। तिथे गोपाळपूर मानकी शिवारामध्ये आहे। सदर ठिकाणी 6 ते 18 वयोगटात दिव्यांग मुलं हे राहत असतात। 2018 मध्ये आणि जुलै 2025 मध्ये दिव्यांग मुलांना तेथील केअरटेकर जे काळजीवाहक असतात त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते। त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालय मानकी गोपाळपूरचे अध्यक्ष सकाराम सुभानराव पोळ यांनी फिर्याद दिल्यावरून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर बाबत तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे हे करत आहेत आणि आरोपी यांचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम चालू आहे।